बांबूच्या झाडावर बघा स्नेल कशी आली आहे। हे बघा इथे ब्रह्मकमळची कळी आली आहे आणि इथे दुसरी येणार आहे। पान येणार असेल तर असं येतं आणि फूल येणार असेल तर असं येतं। अजून कुठं आहे का शोधूयात आपण। हे बघा इथे वीरा बसली आहे। हे आहे नागिणीची पानं, हे आहेत मिरची, ही आहे काळी हळद, हे बेल आहे, ही साधी हळद आहे, हे पपईचं झाड आहे, हे आंब्याचं झाड आहे, इथे कारल्याची वेल आलेत आणि हे बाबांनी दुसरी तोंडल्याची झाडं लावलेली आहेत। हे कारलं, हा आहे आमचा कढीपत्ता, इथं आहे टोमॅटो, हे बघा छोटे छोटे टोमॅटो यायला लागले। इथं आहे केळी, ती पण यायला लागली आहे, टोमॅटो। इथं आहे तुळस छान, परत केळीचं झाड आहे, परत हे आहे चाफा, नो ह्याला काय म्हणतात, हिबिस्कस, टोमॅटो, हा आहे मोगरा, इथे लसूणचे वेल आलेत, लसूणची पात, इथं आहे घेवडा, हा आहे गवती चहा, हे मी वरतून लिंबाचे बिया टाकले, त्याला लिंबू कडू साधा आपण जे पिळून खातो तो वाला लिंबू आहे हा। हे असं आहे आमचं पार्किंग, इथं आम्ही बेड ठेवलंय बसायला। मी तुम्हाला आता आंब्याची झाडं दाखवते। आहे चिनी, गुलाब आणि तुळस। गेटच्या बाहेर आल्यानंतर हे आहे तुळस, नारळाचं झाड आणि आंब्याचं झाड। आता आहे सदाफुल, हे वीराने फूल तोडले। ओ बाबू, ही पण बाहेरचे झाड आहेत, सदाफुली आहे, ही तुळस आहे, हे कर्दळीचे छोटे छोटे बिया पडून तिथंच परत कर्दळी आली आहे। त्याला आता फ्लावर्स येणार। हे जे फूल आहे, हे इन्सुलिनच्या झाडाचं फूल आहे। हे असं हे परत असं खाली टाकलं आपण की परत त्याला असं झाड येतं, हे त्याचं फ्रूट आहे। छान अशी आलेली कर्दळी, हे आमचं बांबूचं झाड आहे। हे कोथरूडला पण तुम्ही बघितलं असेल, ह्याच्यामध्ये तुळस लावलेली आहे, ह्याची पानं वीरा सारखी तोडते।